निवडणूक विजय रॅलीतील आक्षेपार्ह हावभाव प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत युवा स्वाभिमानी पक्षातर्फे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। तसंच आपल्या मागण्यांचं निवेदनही सादर करण्यात आलं। काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीत अश्लील हावभाव आणि हातवारे करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, त्यांचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्यात यावा। रॅलीमध्ये पंतप्रधानांसह हिंदू देवतांवर अश्लील शिवीगाळ करण्यात आली असा आरोप या निवेदनात करण्यात आला। यावेळी युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती सैरिसे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकल्या। त्या रॅलीत सगळ्या समुदायाचे झेंडे होते, मान्य आहे। आपल्या इथल्या महिला आमदार यांनी सुद्धा विशिष्ट हातवारे करून त्यांना चालना दिली आणि त्या 8-10 समाजकंटकांनी जवळजवळ 5-15 होते का ते विशेष भाड्यानं आणून किंवा ते महिला खासदारांना माजी खासदारांना दुखावण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांचा उपयोग केला। हे असंच वाटून राहिलं। त्यांनी जे अश्लील हावभाव केले, हातवारे केले, जे त्यांनी चिडवलं, जे वाक्य बोलले ते महिलांना लज्जा उत्पन्न करणारे होते आणि ह्या लज्जा उत्पन्न करण्याची जी कलम लागेल, विनयभंगाची जी कलम लागेल, ती कलम त्यांच्यावर लावण्यात यावी। त्यांना सक्त कोठडी व्हावी आणि त्यांच्यावर अशी कारवाई व्हावी की येणाऱ्या काळात कुठलाही समुदाय महिलांच्याकडे डोळे उघडून पाहणार नाही किंवा त्यांना विनयभंगाचं दूर राहिलं, अश्लील हावभाव तरी दूर राहिले, पण त्यांनी महिलांना वाकड्या नजरेनं सुद्धा पाहता येऊ नये। कारण महिला सर्वांची सारखीच असते आणि त्यांनी खासदारांनाही केलं हे। अख्ख्या भारतातील महिलांना त्यांनी उद्देशून ह्या घाणेरड्या हावभाव केले।